नमस्कार मित्रांनो, आपल्या चॅनलमध्ये सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत। आरटीई 2026-27 चा निकाल जाहीर झाला असून आता पुढची प्रक्रिया नेमकी काय आहे याबद्दल पालक खूप संभ्रमात आहेत। ज्यांचे नंबर लागले आहेत त्यांना पुढे काय करायचे आणि जे वेटिंगमध्ये आहेत त्यांनी किती काळ वाट पाहायची, या सर्व प्रश्नांची उत्तरे आजच्या एकाच व्हिडिओमध्ये तुम्हाला मिळतील। व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे, त्यामुळे एकही पॉइंट मिस करू नका। मित्रांनो, जर तुमच्या पाल्याची निवड झाली असेल तर तुम्हाला ह्या स्टेप्स फॉलो करायच्या आहेत। सर्वात आधी पोर्टलवर लॉग इन करून व्ह्यू अँड प्रिंट मधून तुमचे अलॉटमेंट लेटर डाउनलोड करा। याचसोबत पोर्टलवर हमीपत्र डाउनलोड करण्याचा ऑप्शन दिला आहे। हे हमीपत्र मराठीत असून त्यावर पालकांचे नाव, सही आणि मोबाईल नंबर लिहून ते पूर्ण भरायचे आहे। तुमच्या अलॉटमेंट लेटरच्या शेवटी तुम्हाला अर्ज पडताळणी केंद्र दिलेले असेल। तुमच्या एरियानुसार तिथे काही ऑप्शन्स असतील, त्यापैकी कोणत्याही एका सोयीस्कर केंद्रावर तुम्हाला जायचे आहे। निवड झालेल्या पालकांनी एप्रिल 10 ते एप्रिल 20 या कालावधीत पडताळणी केंद्रावर जाणे अनिवार्य आहे। सोबत काय न्यावे? अर्जामध्ये नोंदवलेल्या सर्व कागदपत्रांच्या मूळ प्रती आणि सर्व कागदपत्रांच्या साक्षांकित प्रती, अलॉटमेंट लेटर आणि भरलेले हमीपत्र सोबत न्यायचे आहे। केंद्रावर कागदपत्रे तपासल्यानंतर ते तुमची पडताळणी करतील। काही वेळा पत्त्याची प्रत्यक्ष पडताळणी सुद्धा होऊ शकते, त्यामुळे डॉक्युमेंट व्हेरीफाय झाल्यावर तुम्हाला लगेच किंवा 2-3 दिवसांनी कन्फर्मेशन लेटर घेण्यासाठी बोलावले जाईल। हे लेटर मिळाल्याशिवाय तुमचा प्रवेश निश्चित समजला जाणार नाही। हे लेटर घेऊनच तुम्हाला शेवटी शाळेत जायचे आहे। आता वळूया त्या पालकांकडे ज्यांचा नंबर वेटिंग लिस्टमध्ये आहे। मित्रांनो, जेव्हा तुम्ही पोर्टलवर जाऊन तुमचा ॲप्लिकेशन नंबर टाकून स्थिती चेक करता, तेव्हा जर तुम्हाला शाळेच्या नावापुढे एक प्राधान्य क्रमांक दिसत असेल तर त्याचा अर्थ तुम्ही सध्या वेटिंग लिस्टमध्ये आहात। उदाहरणार्थ, जर तुमचा वेटिंग नंबर 2 असेल तर याचा अर्थ असा की त्या शाळेत तुमच्या आधी 2 विद्यार्थ्यांचे सिलेक्शन होण्याची शक्यता आहे। सध्या तुम्हाला नॉट अलोकेटेड दिसत असेल कारण पहिल्या राऊंडमधील निवड झालेल्या विद्यार्थ्यांची प्रवेश प्रक्रिया अजून सुरू आहे। जोपर्यंत ही प्रक्रिया पूर्ण होत नाही तोपर्यंत वेटिंग लिस्ट हलणार नाही। आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न, वेटिंगवाल्यांना संधी कधी मिळणार? सध्या निवड झालेल्या नियमित विद्यार्थ्यांना 20 एप्रिलपर्यंत कागदपत्र पडताळणी आणि प्रवेश निश्चितीसाठी मुदत देण्यात आली आहे। या 20 तारखेपर्यंत जे पालक आपले डॉक्युमेंट्स व्हेरीफाय करतील त्यांचा प्रवेश पक्का होईल। पण अनेक वेळा काही विद्यार्थ्यांचे फॉर्म चुकलेले असतात, काहींकडे कागदपत्रे अपूर्ण असतात किंवा काही पालक लांबची शाळा मिळाल्यामुळे प्रवेश घेत नाहीत। अशावेळी ज्या जागा रिक्त राहतात तिथे वेटिंग लिस्टमधील विद्यार्थ्यांना संधी दिली जाते। ही निवड सिरीज वाईज म्हणजेच प्रायोरिटी 1, 2, 3 या क्रमानेच केली जाते। हे आपण एका उदाहरणाने समजूया। समजा एका शाळेत 45 जागा आहेत आणि तिथे 45 विद्यार्थी वेटिंगवर आहेत। पहिल्या राऊंडमधील 25 मुलांनी प्रवेश घेतला आणि 20 मुलांचा प्रवेश रद्द झाला किंवा त्यांनी घेतला नाही, तर वेटिंग लिस्टमधील पहिल्या 1 ते 20 क्रमांकाच्या विद्यार्थ्यांना तात्काळ संधी दिली जाईल। ही दुसरी लिस्ट लागल्यानंतर जर पुन्हा काही जागा शिल्लक राहिल्या तर तिसऱ्या लिस्टमध्ये पुढील क्रमांकाच्या विद्यार्थ्यांना बोलावले जाईल। त्यामुळे पालकांनी आपल्या शाळेत किती जागा आहेत हे लिस्ट ऑफ स्कूलमधून चेक करावे, जेणेकरून तुम्हाला तुमच्या नंबरच्या उपलब्धतेचा अंदाज येईल। प्रतीक्षा यादीतील पालकांनी एक गोष्ट लक्षात ठेवावी की तुम्हाला SMS येण्याची वाट पाहावी लागेल। नियमानुसार निवड यादीतील विद्यार्थ्यांची मुदत संपल्यानंतरच प्रतीक्षा यादीतील पालकांना अनुक्रमे मेसेज पाठवले जातात। तोपर्यंत तुम्ही तुमच्या शाळेचे स्टेटस पोर्टलवर चेक करत राहा। ज्यांचा नंबर खूप लांब आहे, उदाहरणार्थ 50 किंवा 100च्या पुढे, त्यांनी बॅकअप म्हणून इतर शाळेत प्रवेशाचा विचार करायला हरकत नाही, कारण किती जागा रिक्त राहतील हे निश्चित सांगता येत नाही। तर मित्रांनो, ही होती आरटीई प्रवेशाची संपूर्ण A to Z माहिती। निवड झालेल्या पालकांनी 20 तारखेच्या आत आपले डॉक्युमेंट्स व्हेरीफाय करून घ्या आणि वेटिंग लिस्टमधील पालकांनी थोडा धीर धरा। तुम्हाला काहीही अडचण येत असेल तर कमेंट्समध्ये नक्की विचारा, मी प्रत्येकाला उत्तर देण्याचा प्रयत्न करेन। आरटीईच्या पुढील प्रत्येक अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ इतर पालकांपर्यंत नक्की शेअर करा। धन्यवाद।